नमस्कार, मी अशोक चिंचोले. बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनेल. प्रेक्षको, कालच विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि राज्यात अक्षरशः चमत्कार झाला. कधी नव्हे एवढं बहुमत महायुतीला मिळालं. एवढी अवस्था निर्माण झाली की या सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेता देखील ठरू शकत नाही, इतकं कमी मताधिक्य आघाडीला मिळालं. राज्यात सर्वत्रच लाडक्या बहिणीचा परिणाम झाला आणि एवढं मोठं यश मिळालं. लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून देखील एक लाडकी बहीण म्हणून भाजपाच्या वतीने अर्चनाताई पाटील चाकूरकर या उमेदवार होत्या. मग त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला. आपल्या स्टुडिओमध्ये आज त्यांचा पराभव का झाला, काय आणखी करायला पाहिजे होतं, या संदर्भात चर्चा करण्यासाठी लातूर जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट बळवंतराव जाधव आलेले आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. नमस्कार वकील साहेब. नमस्कार. राज्यभर अशी स्थिती चांगली असताना लातूरमध्ये लाडक्या बहिणीला फटका का बसला? फटका बसला म्हणता येत नाही. तेवढी धुळधाळ झाली आणि एवढं हे मजबूत काँग्रेसचा बालेकिल्ला होता की ज्यांचे वडील मुख्यमंत्री होते, ज्यांचे 5-6 कारखाने आहेत या भागामध्ये, त्यांनी अनेक वर्ष इथं काम केलंय. तो गड आम्ही हलवला, त्याचे दगड ढासाळले, नाकावर होती बारीक, कानावर भागवली. त्यांचा स्वतःचा भाऊ 4 कारखाने असलेल्या ग्रामीण मतदारसंघामध्ये लोकांनी पराभूत केला आणि या ठिकाणी मात्र आम्हाला अपयश आलं. त्याचे अनेक कारण आहेत. म्हणजे आमचं मॅनेजमेंट असेल, आमचं सगळ्याचं कॉम्बिनेशन प्रचाराचं असेल, त्यांनी केलेला पैशाचा अतिरेक असेल, या सगळ्या कारणामुळं, त्याचे अनेक कारणं आहेत ज्याच्यामुळं आम्ही पराभव, म्हणजे काउंटिंगपासून अनेक ठिकाणी संशय निर्माण केले होतात, चर्चा होते. लोकांना जेव्हा ती गोष्ट खरी वाटते तेव्हा ते विस्परिंग होतं त्याचं. आणि अशा प्रकारे या पद्धतीनं या ठिकाणी पराभव झाला हे तर मान्यच करावं लागेल. पण आम्ही हा पराभव ज्या कारणासाठी त्या सत्ताधाऱ्यांना वाटत होतं की आम्ही मुंबईहून तिकीट विकत आणू आणि तुम्हाला विचारणारच नाही कार्यकर्त्याला, त्यांना पळावं लागलं, घाम काढला, इतकं मात्र खरंच. अमित देशमुख आणि अर्चनाताई पाटील चाकूरकर हे उमेदवार होते एकमेकाच्या विरोधात. यापैकी असं तुम्हाला सरस कोण उमेदवार वाटायचं? 100% अर्चनाताई पाटील ह्या सरस उमेदवार होते. तुम्हाला मी मनमोकळे बोलायला आलोय, तुम्ही मित्र आहात, या जागेवर मीही क्लेम केला होता. पाटील देशमुखांनीच निवडणूक लढायच्या, आपण लढायच्या नाही का, ही भावना मी ठेवली होती. आणि मला त्यांना देण्यामध्ये सुरुवातीला 2-4 वर्षात, पण मी त्यांना बघितलं, लोकसभेत त्यांची भाषणं ऐकले, त्यांची ऊर्जा पाहिली, त्यांची समयसूचकता पाहिली, त्यांची प्रगल्भ बुद्धी पाहिली, त्यांची विनयशीलता पाहिली आणि त्यांची पळण्याची ऊर्जा पाहिली. या इलेक्शनमध्ये त्यांच्या पायामध्ये काच घुसला तरी त्या पळाल्या. मी एवढं पळू शकलो नसतो. आणि मग मी माझ्या मित्रामध्ये खाजगीमध्ये कबूलही केलं की उमेदवार आपल्यापेक्षा सरस, एवढा मनमोकळापणा माझ्याकडे आहे. आणि ही उमेदवार लातूरच्या भविष्यात, आमदार होण्यासाठी नाही, लातूरच्या भविष्यासाठी काय आमदार पाहिजे, जे लातूर केशवराव सोनवणेंनी उभा केलं, जे लातूर शिवराज पाटलांनी उभा केलं, जे लातूर विलासरावने फुलवलं सगळ्याच्या हातात हात घेऊन, मग कधी प्रदीप राठी असतील, काळे असतील, ह्या सगळ्यांनी मिळून हातात हात घालूनही लातूर फुलवलं. केशवराव सोनवणेंनी तमन्ना पौडगी असतील, अबूबकर सिद्दीकी असतील, गुरोबा काका पवार असतील, अशा अनेक जाती धर्माच्या लोकांना, काशीनाथ कांबळे असतील, अशा जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन ही लातूर चाललं पाहिजे. ही जी संकल्पना आहे, त्यासाठी आमदारकी पाहिजे. माझे कारखाने मोठे करण्यासाठी, माझं घर मोठं करण्यासाठी, माझ्या घरातच सत्ता भोगण्यासाठी, मी मंत्री होण्यासाठी, मी मुख्यमंत्री होण्यासाठी, ही जी भावना आहे ह्याला माझा छेद आहे पहिल्यापासून. आणि त्यामुळे उमेदवार म्हणून 100% अर्चनाताई पाटील अमित देशमुखपेक्षा सरस होत्या आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. नाही, अमित यांची चर्चा भावी मुख्यमंत्री असं केलं जायचं आणि काँग्रेस पक्षाने त्यांना नेताही असं मानलं होतं. मग आपण किंवा राज्यभरातूनच काँग्रेसला कमी मताधिक्य देऊन किंवा कमी माणसं निवडून देऊन एका भावी मुख्यमंत्र्याला मुकलं असं आहे का? मुख्यमंत्री व्हायचं म्हणलं तर विलासरावसारखं सरपंच, जिल्हा परिषद मेंबर, आमदार, मंत्री, अशा स्टेप्स आहेत. जन्मलं की मंत्री, पहिल्याच वेळेस आमदार, पहिल्याच वेळेस मंत्री. मंत्री तुम्हाला जाणीव आहे का हायब्रिड कशाला म्हणते? तुम्हाला जाणीव आहे राखेलच्या स्टोअर स्वयंपाक कसा करते? तुम्हाला माहीत आहे का गरिबी काय राहते ती? आणि ही जाणीव नसलेला हा माणूस मुख्यमंत्री होणं हे कसं आहे, पैशाची जेव्हा हे घोषणा होत होती की महाराष्ट्राची भावी
अरे त्याला स्वतःचा सक्का भाऊ बाजूच्या मतदारसंघात पडला आहे आणि तुम्ही गुलाल उधळताय, इथं हलक्या वाजवताय, नाचताय. आणि पक्षाची नामुष्की एवढी झाली की महाराष्ट्रात म्हणजे पूर्ण तुमचं वाताहत झाली. मराठवाड्यात तुम्ही एकटे आलो आणि ते आलो होतं फक्त आणि फक्त लक्ष्मी दर्शनानं. तुम्हाला माहित असेल एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, स्वयंघोषित सहकार सम्राट पैसे वाटतानाचा व्हिडिओ दिसला. इतकं तुम्हाला रोडवर यावं लागलं. सहकार सम्राट असं कुणाला म्हणायचं काय आहे ते सहकार सम्राट नावालाच आहेत. तसं तर ते सगळं सहकार मुडीत काढून मग डालडा फॅक्टरी असेल, सूतगिरणी असेल, सगळा सहकार मग करून प्रायव्हेट लिमिटेड, ह्याचा कारखाना देवणीचा कारखाना प्रायव्हेट लिमिटेड, 2020 प्रायव्हेट लिमिटेड, नाकोतात सहकार असं, पण ते स्वाहाकार आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे असं माझं स्पष्ट मत. या सहकार सम्राटाकडे ना निवडणुका जिंकण्याचं एक तंत्र होतं असं म्हणतात. मग इथं कुठं असं कमी पडले या कुठं गेलं तंत्र? रमेश अप्पा का आले ह्याची कारण आहे. रमेश अप्पा गेली 15 वर्ष पायाला भिंगरी लावून लोकांची नाळ जुळवली त्यांनी. सगळ्यात अवघड तर इलेक्शन तिथलं होती जाती समीकरणामध्ये. आणि एक तुम्ही बघत असाल, रमेश अप्पांनी 2.5 वर्षाखाली, जवळ 2.5-3 वर्षाखाली त्यांना आमदारकी मिळाली, ती जनतेची आहे. प्रत्येक गावामध्ये प्रत्येक जाती धर्माचे उभा केले. गुत्ते देताना तो कुण्या समाजाचा आहे बघितलं नाही, तो देशमुखचा आहे का पाटलाचा आहे काय नाही. गावागावामध्ये गुत्ते देऊ सरपंच वगैरे केले. जिल्हा परिषद इलेक्शन असेल, पंचायत समिती इलेक्शन असेल, कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, प्रत्येक इलेक्शनमध्ये भाग घेऊन देशमुखाविरुद्ध लढण्याचं काम केलं. मीच आहे, मी उभा टाकू शकतो. अर्चनाताईला कमी वेळ मिळाला, रमेश अप्पा आणि मग हे सहकार सम्राट मास्टर माइंड, ह्यांनी सगळ्या इलेक्शन वाम मार्गाने जिंकल्या. तुम्ही एका गोष्टीचे साक्षीदार आहात. 2001 मध्ये मी मांजराला पॅनल लावला होता. माझे माणसं ह्यांनी फोडले पैशाच्या जीवावर, धमक्याच्या जीवावर, तरी 17 लोक राहिले 2-2:30 वाजेपर्यंत. तुम्हाला आठवत असेल, थोरात नावाचा तो डेप्टी कलेक्टर होता चंद्रकांत. आणि 2:30 वाजता विड्रॉल टाइम संपल्यावर सगळं स्टॉप झालं आणि घरी गेले. रात्री 9, 10, 11 वाजेपर्यंत विड्रॉल केले. 12 लोक विड्रॉल केले. स्वतः हे सहकार सम्राट ज्या मतदारसंघातून निवडून येतात सहकाराचे, ते प्रगती आणि जागृती किती लोकांचे? 17. त्याच्यापैकी 4-5 गच करलेले, 10-11 घरचे. तिथून निवडून यायचं. कोणत्या सार्वजनिक निवडणुकीमध्ये ही ताकद लावून निवडून आले? भाऊ मुख्यमंत्री असताना विधान परिषदेवर आले. आता या म्हणा ह्यांना माहित आहे का? पहिल्या तुम्हाला कुणाला माहित असेल तर 86-87 मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये पडलेले आहेत. ही भाऊ मंत्रिमंडळावरून गेला, निलंगेकर आले आणि इलेक्शन झाली तर पडलेले आहेत ही. आणि तेव्हापासून हे इलेक्शनला, डायरेक्ट इलेक्शनला हे घाबरतात. तडजोडीचं राजकारण करणं, पैसे वापरणं, गैरमार्गाचा, सत्तेचा गैरवापर करणं आणि निवडून येणं, हे तंत्र ह्यांचं आहे. हे तंत्र चांगलं नाही. या विधानसभा निवडणुकीत अर्चना पाटील यांना उशिरानं उमेदवारी मिळाली. इथं देखील असं काही वरून मॅनेजचा प्रकार घडला असावा असं वाटतं. तो प्रयत्न होत होता. मी आज खुलासा करत नाही. लातूर जिल्ह्यातल्याच एक नेत्यानं आपली जागा सोयीची व्हावी म्हणून ह्यांना शब्द दिला, पण तो शब्द चलू शकला नाही. वरून झाले आणि अर्चनाताईसारखा उमेदवार आला नाही तर इथं मॅनेज उमेदवारच येणार होता. परंतु ही उमेदवार आली, तगडी उमेदवार होती, एक लढत होती. आणि ह्याला बाकी मी म्हणेन की तिने करोनापासून मी पाहतो, माझं लातूर मग ग्रुपचे तुम्ही सदस्य आहात माझ्या मते, त्या ग्रुपमध्ये त्यांनी काम करत असताना गेली 3-4 वर्ष ॲक्टिव्ह सामाजिक कार्य करत होत्या आणि त्यांना ती आवड होती. आणि ती लातूरला सुवेशी शालीनता जी शिवराज पाटलात पाहिली, जी केशवराव सोनवणेमध्ये पाहिली, जी विलासरावमध्ये काही काळ पाहिली, ती शालीनता त्यांच्यामध्ये होती असं मला वाटतंय. गेली 15 वर्ष हे अमित देशमुख आमदार आहेत. आता 4थ्यांदा निवडून आलेले आहेत. विलासरावाचे चिरंजीव म्हणून ते हे करतात. या 15 वर्षात काही काम सांगता येईल का? काही उल्लेख असं कोणी कुठं झाला आहे का की 15 वर्षात हे काम आम्ही चांगलं केलेलं आहे? कोणचंच काम करायचं नाही. उद्धव ठाकरेला विकत घ्यायचं, तिकीट आणायचं. मग कधी पप्पू कुलकर्णीचं तिकीट घेऊन आले, कधी सचिन देशमुखचं तिकीट घेऊन. 5-5 वर्ष मी काम करायचं, 30-30 केसेस अंगावर घ्यायच्या. आणि तिकीट देताना उद्धव ठाकरेंनी मला न बोलता तिकीट कुणाला देऊन टाकायचं. सचिन देशमुख सारखा तर जोकच नाही. पप्पू कुलकर्णी चला आमचा जिल्हा प्रमुख तर होता, कार्यकर्ता होता, शिवसैनिक होता. ग्रामीणला तिकीट देताना विष्णू साठे होते आमच्याकडे, बाळासाहेब डोंगरे होते, जे शिवसैनिक आहेत, द्या ना त्यांना, बळवंत जाधवला नका देऊ. परंतु हे तिकीट विकत घेऊन मग विलासरावांनी प्रत्येक वेळेस तिकीट विकत घेण्याचं काम केलं. मग कधी मुंडे साहेबाच्या सहकार्यानं असेल, कधी आणखी कुणाच्या सहकार्याचं. तिकडं काँग्रेस वाढली नाही,
इथं भाजप वाढली नाही. इथं भाजप वाढली ती विलासरावच्या आशीर्वादानं, मग गोपाळराव पाटील असतील किंवा आणखी काही असेल. या तडजोडीमध्ये आमच्या पिढीचं अत्यंत भाजपच्या किंवा विरोधी पक्षाचं नुकसान झालेलं आहे. नाही, तरी अमित देशमुख चौथ्यांदा निवडून आले. काय असं काय म्हणायचं? आतापर्यंत मॅनेज झाली. कालची निवडणूक त्यांची पाय जमिनीला लावले. आम्हाला उमेदवार झाला. आमच्याही काही चुका झाल्या युतीच्या. आम्हाला बोलवलं गेलं. मी राष्ट्रवादी आणि आम्ही कसली म्हणजे आडेवेडे न घेता पहिल्या दिवसापासून प्रचाराला येतो. पण प्रचारात आम्हाला सामावून घेण्यासाठी निर्णय क्षमता जी ग्रुप आहे त्यामध्ये आम्हाला सामावून घेतलं गेलं नाही. आम्हाला सांगितलं जसं बाजेवाल्याचं काम राहते. म्हणजे हे उमेदवाराची चूक नाही, पक्ष संघटनेची चूक आहे. उमेदवाराला मागून काम करणार एक आपण तुम्ही पाहिले 95ला आपण चालवलं सगळं. सभा कुठे घ्यायची, कुण्या लोकांची जायची, या सभेचा अध्यक्ष कुण्या जातीचा असला पाहिजे, त्या सभेच्या जातीचा अध्यक्ष होतो. रथ निघाला रॅली तर कोण बसले पाहिजे ही आधी तयारी झाली पाहिजे. आता काल बघितलं मी तिथं रथामध्ये आधीच सगळे बसून गेले. एकाच घरचे 3 जण, इकडून एक पोरग आणि दुसऱ्या जागाने मला जागा आणि ती बाया सगळ्या. काही लोकांना उतरावं लागलं, त्यांनी किरकिऱ्या करायला लागल्या. त्या ठिकाणी एक बुरखाधारी मुस्लिम स्त्री, मी समर्थ आहे, उभा करायला पाहिजे. एखादी दलिताचा माणूस उभा करायला पाहिजे, रूपातही करायला पाहिजे, एक पाहिजे. असं म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये नियोजन असायला पाहिजे. नियोजनच नव्हतं. आम्हाला सकाळी एक फोन यायचा किंवा मेसेज यायचा, आज या ठिकाणी सभा आहे, तुम्ही तिथं इन्व्हाइटी आहात. असं कधीच यायचं नाही. एक रामदास आठवलेची सभा झाली. म्हणजे नियोजन कसं बिघडू शकतं त्याचं सांगतो. चांगली सभा, 2,500-3 हजार लोक, 4,000 दुपारी 2:30-3 वाजता होते. आम्ही गेलो, सांगितलं या म्हणून, गेलो, बसलो. आले, आठवले साहेबांची वाट बघत बसलो. इथं आठवले साहेब आले. 2 मिनिटात संपा, कोण उमेदवार तुम्ही 2 मिनिटात बोला. आणि मला बोलायचं माझं विमान चाललंय. 2दा ऐकलो. त्या हात जोडून म्हणायला वकील साहेबाला बोलू, नाही फक्त तुम्ही बोला. मग माझाही पारा चालला. म्हणलं तुम्ही बोला आणि तुम्ही जावा, आम्ही सभा चालवतो. आणि हे इतिहास साक्षी आहे. रामदास आठवले मुख्य वक्ते गेल्यावर 2 तास सभा चालली. मी, व्यंकट बेदरे, जितेंद्र बनसोडे, सोन कांबळे आणि स्वतः उमेदवार यांनी ती सभा चालवली. लोक ऐकण्याच्या मनस्थितीत होते. मिसमॅनेजमेंट व्हायचं. अहो, त्या भाजपमधल्या कित्येक कार्यकर्त्याची मी आज नाव घेणार नाही, प्रचारात सहभागीच नाही. जे की उमेदवारीच्या रेसमध्ये होते, आमदार होण्यासाठी जी त्यांच्यामध्ये 10 नावं होते, त्याच्यामध्ये किती लोक प्रचारात होते, किती आडेवाडी घेऊन आले. म्हणजे भाजपाच्या पदाधिकाऱ्याने किंवा एक संघपणे असं सामोरे गेले नाही. एक संघ गेले नाहीत. उलट माझा पक्ष कसलंही काही नसताना आम्ही आदेश दिला, गोळा झाले. आम्ही आदेश सांगितला प्रत्येकभूतवर. अहो, राजीव गांधी नगर म्हणून आहे तिकडं. मी 11 वाजता गेलोय. माझ्या कार्यकर्त्या शिवसैनिकाचे भाऊ, इथं बूथच नाही आणि बूथला मंडप पण नाही. कुणाकडे दिले बघितलं, गेलो, नाव बघितलं, 11 पर्यंत मंडप नाही. अहो, आम्ही आदल्या दिवशी आम्ही पद्मसिंहचा प्रचार केला आहे. आम्ही ह्याचा आदल्या दिवशी आम्ही मंडपवाला सकाळी तयार, 7 वाजता तर तयार व्हायचं, 11 पर्यंत नाही. हे उमेदवार कुठं कमी पण नाही. उमेदवारासाठी पक्ष नवा होता. त्यांनी त्यांची यंत्रणा अत्यंत प्रभावी राबवली. परंतु पक्ष संघटन म्हणून जे काही व्हायला पाहिजे होतं, अहो शेवटचे सभा तर मला येऊन कराव्या लागल्या. मला रमेश अप्पा फोन करायचे, परत PA फोन करायचा, भाऊ आज काडगावला तुमची सभा लावून दिली, भाऊ आज तुमची मुरुडला आहे, तुम्ही इतके वाजता या, आम्ही तुमची वाट पाहतो. इथं असं काहीच नव्हतं. एक सकाळी मेसेज यायचा की असं आहे, मग तुम्हाला येऊ वाटलं या, येऊ नका. शेवटी पटेल चौकाने केली. मी काडगावची सभा केली 6:30-7ची, लगेच गाडी घेतली, पटेल चौकातली केली आणि आझाद चौकातली केली. आम्ही स्वतःच येऊन करायचं. हे गोष्ट जी व्हायला पाहिजे होती, भाजपनं इथल्या सगळ्याला सोबत घेऊन, सर्व जाती धर्माला सोबत घेऊन त्यांचे पदाधिकारीच म्हणजे उसणं अवसान आणून काही लोक फिरत होते. आता ते भाजपनं अंतर्गत बघावं की काय करायचंय. पण खरंच सांगतो, येत असलेली जागा भाजपनं हातानं घालवली. म्हणजे इथले लातूरची भाजप हे या देशमुखांना मॅनेज व्हायची शक्यता होती असं काय तुम्हाला आठवते? 2 महिन्यापूर्वी, इलेक्शनच्या महिन्यापूर्वी अमितनी काँग्रेसची बैठक घेतली आणि सांगितलं सगळे मोबाईल बंद करा, एक नवी घोषणा सांगतो, भाजपचं तिकीट कुणाला आणायचंय ते आपण ठरवतो. अरे वा. इतकी ताकद त्यांच्यात होती. कधी उद्धव ठाकरे विकत घेतले, कधी कोण विकत घेतली, त्यांना वाटलं आज मी विकत घेऊ. सुदैवाने यावेळेस पक्ष विकला गेला नाही आणि या ठिकाणचं पुन्हा सचिन देशमुख आला नाही. बाकी इथल्या भाजपच्या बाकी उमेदवाराची नावं मला घ्यायची इच्छा नाही, ते चांगलेच आहेत, परंतु हीच उमेदवार परफेक्ट होती असं मला वाटतं. आणि तसा हक्क माझाही होता. गेली 40 वर्ष मी राजकारण करतोय.
1995ला मिळालेलं तिकीट मी कवेकरला दिलं. माझा हक्क होता, पण ताई आल्या आणि ते मला वाटल्या की चांगला उमेदवार आहे. मी आमदारकी होणं हा विषय नाही, लातूरात लोकशाहीनं कारभार चालणं हे महत्वाचं आहे. नाही, राजकारणामध्ये जात आणि पैसा लागतो असं म्हणतात. मग अर्चनाताई पाटील कशात कमी पडल्या हे लढण्यासाठी? पैशात मी तुम्हाला सांगतो, जात लागते म्हणते तर रमेश अप्पाची फक्त 7,000 जात आहे. रमेश अप्पा आले, काम होतं, कार्य होतं, सगळंच होतं. एक गोष्ट आहे, मतदाराला पैसे वाटावे इतके पैसे अर्चनाताईकडे नक्कीच नव्हते. मी मगाही सांगितलं, पैशासारखा चुरमुरे उधळावे तसे ग्रामीण भागामध्ये पैसे उधळले गेले. माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत. पुण्या गावामध्ये कोणाच्या हातानं, कोण्या गरीब दलित वस्तीत, मुस्लिम वस्तीत, मातंग वस्तीमध्ये पैसे उधळले गेले. लोकांनी गेले कोट्यावधी रुपये यांच्याकडे. सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता हे दुष्ट चक्र अनेक वर्ष या लातूरात देशमुखांनी राबवलेलं आहे. आणि त्याला भेद देण्याचं काम 95ला एकदा केलं होतं. आणि आजही मग सांगितल्याप्रमाणे नाकावरला वार कानावर निभवलाय. त्याच्यातून त्यांनी शांतपण घ्यावं की मुंबईला मस्के लावून नाही, लातूरच्या जनतेला मस्के मारून निवडून. त्यांनी निवडून आलं तर माझं वांद नाही, लोकशाही मार्गाने यावं, लोकांना गोड बोलून यावं. माझं का असं नाही की त्यांनी कधीच येऊ नये आणि विरोध. जो माणूस लोकशाही मार्गाने येऊ इच्छितो, लोकांची सेवा करतो आणि त्या पद्धतीनं घटनाकाराला अपेक्षित कारभार करतो, स्वतःच्या स्वार्थासाठी नाही. लातूरच्या काय केलं 5 वर्षात मी तुम्हाला सांगितलं, 19ला मी माहिती अधिकाराखाली अर्ज टाकला होता की फडणवीस मुख्यमंत्री असताना ह्यांनी किती दिवस, ह्यांनी मंत्री होते तर रोज जातात, वडील मुख्यमंत्री रोज जातात. विरोधी पक्षात असताना आणि विरोधी पक्षपद नसताना हे आमदार म्हणून किती दिवस गेले आणि कोणते प्रश्न विचारले? पूर्ण 5 वर्षात फक्त 16 दिवस हे विधानसभेमध्ये गेले आणि फक्त 4 का 5 प्रश्न विचारले. हे सर्व प्रश्न साखर उद्योगाशी संबंधित, लातूरशी संबंधित नाही. लातूरच्या जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न असेल त्याच्यावर या माणसाचं काहीच फार महत्वाचा प्रश्न आहे. जिल्हा रुग्णालय कधीच बोलत नाहीत. लातूरच्या कचऱ्याचा प्रश्न आहे, महानगरपालिकेचा प्रश्न आहे. सगळ्यात महत्वाचं किती लातूरला म्हणजे 5 वर्ष किती जल्दी गेली. गेल्या 5 वर्षाखाली तुम्ही भाषण केलं, 1 महिन्याच्या आत उजनीचं पाणी आणतो, तुम्ही नळाला तुट्ट्या लावून ठेवा, तयार आहे. कुठं गेलं? 5 वर्षात एक प्रश्न विचारला, एक आवाज केला. त्या प्रशांत बंद सांगितलं मी मीटिंग बोलवली मराठवाड्याची, हा व्यक्ती आला सुद्धा नाही. हा व्यक्ती स्वतःच्या बिझनेसमध्ये मशगूल आहे. बिग बुल नावाची त्यांची कंपनी आहे जी फॉरेनमध्ये अनेक देशामध्ये काम करते. अनेक ठिकाणी ह्यांच्या इन्व्हेस्टमेंट आहेत. खरं तर सांगतो आमदारकीला त्यांनी आणखी कुणाला एखाद्या कार्यकर्त्याला, दीपक सूळ, विक्रांत गोजमुंडे, मोहित शेख अशा कार्यकर्त्याला संधी द्यावी ना. ते आहेत ना, दुसऱ्या पिढीचे लोक. काय तुमच्या वडिलाचे कार्यकर्ते, तुमचे कार्यकर्ते, तुमच्या लेकराचा प्रचार करायचा का? एकीकडे भाऊ, तिकडं भाऊ, एका कारखान्यावर आई, एकावर बहीण, एकावर चुलता. हे किती दिवस चालायचं? लोकशाहीमध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. लातूरमध्ये सत्तेचं एकाच ठिकाणी केंद्रीकरण. त्यांना सल्यूट मारा, नगराध्यक्ष व्हा. त्यांना सलाम करा, नगराध्यक्ष व्हा. तुम्हाला आठवत असेल शारदा कांबळेसारखी भांडे घासणारी 95च्या विलासरावच्या पराभवानंतर काय मिळालं मला याचा मी विचार करत नाही. मला काय मिळालं नाही मिळालं काही, पण शारदा कांबळेसारखी भांडे घासणारी बाई लातूरची नगराध्यक्ष होऊ शकली हे माझ्या राजकारणाचं त्यावेळेचं गणित आहे. मोहन मानेसारखा माणूस उपनगराध्यक्ष होऊ शकला. हकानीसारखा केळ्याचा गाड्याच होणार नगरसेवक होऊ शकला. सुदावळे पापडे लाटणारी बाई येऊ शकली. हे कुणीही माझ्या जातीचे नाही. अशी माणसं सत्तेमध्ये येऊ शकली. गोरोबा गाडेकर असतील, ज्यांनी शिवसैनिक होते, त्यांना सत्तेमध्ये आणण्याचं काम आपणच केलं. संदीप चोथवे असतील, अनेक आहेत, जगताप गुर्जे असतील. मी अशी माणसं, आयतन बोने म्हणून आहे, त्यांना आणलं. अशी अनेक माणसं सत्तेमध्ये आणण्याचं काम केलं आणि तिथं करत असताना फक्त तो कार्यकर्ता आहे हा निकष पाहिला. अमित देशमुख हे विलासरावांचे चिरंजीव आहेत. एक विलासराव देशमुखाकडे एक कर्तृत्ववान नेता, लोकनेता असं म्हटलं जायचं. त्यांच्यातले किती टक्के गुण यांच्यात असतील? विलासरावचे कसले गुण यांच्यात? विलासरावला मी 95च्या आधीचे विलासराव, 95चे विलासराव, नंतरचे विलासराव, मी दोन्ही विलासराव पाहिले. विलासराव एक कार्यकर्ता, पैरवीकार म्हणायचे ज्याला. ज्या खात्याचे मंत्री आहेत त्या खात्याचं भरभरून माप लातूरला यायचं. विकासाचा पहिला घास लातूरला म्हणायचे महाराष्ट्राच्या. आणि सगळ्यात महत्त्वाचा विलासरावचा एक गुण होता, 95ला तुम्ही साक्षीदार आहात स्वतः. ते आपण ते पडल्यावर सकाळी भेटायला गेलो. काय आपली बी डेअरिंग, त्यांची डेअरिंग की आम्ही पाडलंय तुम्हाला, हार्ड लक म्हणायला गेलो. आपण घरी गेलो, काय म्हणाले ती, बळवंतराव तुमचा काही दोष नाही, आमची माती आमची माणसं.
हरकत नाही, आम्ही हाडलं कोण नाही म्हणले, झालं चला. ही त्यांच्या जे सौदार्य होतं, जे विरोधकाला बोलायचं होतं. तुम्हाला सांगतो, शिवराज पाटलाला मी 1985ला पद्मश्री उभा टाकल्यावर कोर्टात बोलूच दिलं नाही. तो माझा आर्मेटरपणा होता. बरोबर. वय होतं, त्यांना भाषणच करू दिलं नाही, निस्ता धिंगाणा केला, वांदे झाले, ते गेले निघून, सभा फेल केली. निवडून आल्यावर हत्येच्या घरी मला एकदम आले आणि मला उठून जाता आलं नाही, धरले ते. काही ह्याच आपल्या विरोधात काम केलं. माझ्याकडे बघितलं, त्यांना आठवलं, कोर्टात ह्याच पोरानं विरोध केला. डोक्यावर हात ठेवला, वकील साहेब गुस्सा थंडा हो गया आपका, हे लातूर आहे, हे लातूरनं शिकवलं. शिवराज पाटला म्हणजे केशवराने विरोध प्रचार केला म्हणून त्यांचा ऊस थांबव, बळवंत जाधवने विरोध केला म्हणून त्याचा ऊस वाढव रोडवर, प्रकाश पाठकने विरोध केला म्हणजे त्याचं दुकान पाड. ही जी सुडाचं राजकारण आहे ना, ते बंद झालं पाहिजे. नियमानं चला ना, फक्त माझ्या विरोधात बोलतो म्हणून त्याचं बंद करणं, ही सुडाचं राजकारण बंद होऊन हसत खेळत चालायचं, असं माझं स्पष्ट मत आहे. राजकारणामध्ये अनेकांना वारसा हक्कानुसार किंवा कुणाच्या तर आशीर्वादाने संधी मिळते, पण तसं काम यांनी केलंय का? आणि दुसरं, विलासरावांची पुण्याई आता यांना चौथ्यांदा निवडून दिली, आणखी किती दिवस हे पुरेल असं वाटतं? हा त्यांचा विजय हा कलंकित विजय आहे. आज मी सांगतो, कलंकित. तुम्हाला लाखो रुपये करोडो रुपये उधळावं लागले तेव्हा विजय आहे. एवढा पैसा वाटप झाला म्हणतात. झालं, पुरावे आहेत माझ्याकडे. गल्लोगल्लीमध्ये पैसे गेले, गावागावात ज्याच्यामध्ये वस्तीमध्ये पैसे वाटले. एक विनोद खटकेचं आज मी अभिनंदन करेन की त्या माणसानं 26,600 मतं आम्ही विकले जात नाही हे लातूरला दाखवलं, आणि म्हणून ही 7,000वर आली. अजून जर ह्या गोष्टी चांगल्या झाल्या असत्या तर चांगल्याच झाल्या असत्या, हरकत नाही. लढाई आहे, काही गोष्टी त्या पानिपतच्या लढाईसारखं शिकायला पाहिजे. भाजपचा ढिसाळपणा हा सुद्धा आमच्या पराभवाला आहे. पक्ष म्हणून काहीच काम झालं नाही, अर्चनाताई आणि टीम म्हणून काही काम झालं. बसवराज पाटील येणार आणि कॉम्बिनेशन करणार म्हणजे कुठं बसले की काय बसले की कुणाला बोलले हे आम्हाला कधी कळालं नाही. आले होते इतकंच कळते, हरकत नाही. आमचा पुरेपूर वापर यांनी करून घेतला नाही. सभा कुठं लावायचं याचं नियोजन 95ला माझ्या हातात होतं. कुणाला सभेला बोलू द्यायचं, बाबाला कुण्या गल्लीत बोलू द्यायचं, अदनान खाला कुण्या गल्लीत बोलू द्यायचं, सूर्यप्रकाश धूतला कुण्या गल्लीत बोलू द्यायचं, मी कुण्या गल्लीत बोलायचं, कुण्या लोकात माझं वजन आहे, ह्याचं कसलंही कॅल्क्युलेशन झालं नाही. आणि मग पोराडगी झाली. उमेदवाराचं शिवाय आमच्याकडे विशेष कसलं, उमेदवाराची ऊर्जा, उमेदवाराचा निर्भीडपणा आणि उमेदवाराची संयमता, या सगळ्या आम्हाला कामी पडल्या, एवढं मी स्पष्ट सांगेन. आम्ही लातूरची जनता आहे ना, 15 वर्षे यांना आमदार म्हणून बघतो, त्या अगोदर मुख्यमंत्र्याचे चिरंजीव म्हणून बघतो, पण गेल्या 5 वर्षामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये उदगीरमधून संजय बनसोडे निवडून आले आणि औशातून अभिमन्यू पवार. त्यांच्या कार्यकाळात एवढे कामं झालेत ना की आज लातूरचे लोक लातूरला शांघाय किंवा सिंगापूर करा असं म्हणत नाही, तर लातूरला उदगीर करा म्हणतात. एवढं हे अमित देशमुखांना कसं काय शक्य झालं? मी मगाही सांगितलं की हे निष्क्रिय नाही, त्यांना वेळच नाही, त्यांना वेळ नाही आणि करायचं नाही. मंत्री असेल तर करतो, लालदेवाची गाडी, 25 माणसं, सलूट, ते असलं तर मी काम करू शकतो. आमदार म्हणून येलं तर कोणी येऊ लागलं. आमदार म्हणून काम कसं करावं हे के जाधवनं शिकवलं. आमदार म्हणून गणपतराव आपले जे सांगोल्याचे देशमुख, त्यांनी शिकवलं की आमदार म्हणून कसं काम करावं लागतं. आहेत आमदार म्हणून काम करणारे अनेक लोक आहेत. रामभाऊ महाळगी होते खासदार म्हणून, रोज डे टू डे घेत होते. मी ह्या गल्लीत काय सांगितले, ह्यांना वेळच नाही. 4 वय त्यांचं एकच आहे, मला आमदारकी मंत्री झालो तर काम करणार नाही, आमदारकीनं मला काय जाऊन बसणार, माझं प्रोटेक्शन म्हणून मला आमदारकी पाहिजे. दर 5 वर्षांनी पक्ष विकत घेतो, तिकीट विकत आणतो. यावेळेस तेवढं जमलं नाही म्हणून 7,000वर आले. पक्षाने आमच्या व्यवस्थित साथ दिली असती, यांचाही जय महाराष्ट्र आम्ही केला असता. अमित देशमुख हे कार्यकर्त्यापेक्षा कर्मचाऱ्यावर अधिक अवलंबून असतात आणि त्यांचा पुरेपूर वापर निवडणुकीत केला जातोय असं 100% खरं आहे. त्यांचा कुणावरच विश्वास नाही. आणि त्याचं सुंदर उदाहरण कार्यकर्त्याची किंमत कशी असते ते सांगायचं असेल तर गेल्या 2019 मध्ये हे तिकीट अजून सचिन देशमुखचं फायनल होत होतं. रमेश अप्पा रेसमध्ये होते, जागा वाटप होती. प्रत्येक पंचायत समितीला त्यांच्या कार्यकर्त्याला गाडी दिली होती. प्रत्येक संपादक गाडी देणं म्हणजे त्या गाडीचा खर्च देणं, डिझेल देणं, कार्यकर्त्याचं जेवण देणं, संध्याकाळचं हॉटेलिंग देणं, हे सगळं होतं. धनंजय देशमुखने कागद काढून ठेवले होते. जरा आम्ही म्हणजे रमेश अप्पा फायनल झाले असते तर धनंजय देशमुख होते. पण जेव्हा वर मॅनेज झालं मग धीरज भैया उतरले, सेफ ग्राउंड बघितले आणि उतरल्या त्यांना माहित होतं हा तर प्रचार आपणच करतोय.
पंचायत समितीची गाडी काढली, प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये 2 जिल्हा परिषदमध्ये 1 झाली. म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यालाही मान सन्मान कधी मिळेल? टक्कर बराबरी किंवा टक्करच त्यांनी विकत आणल्या. त्यांच्याही कार्यकर्त्याला सन्मान नाही. आज लातूरामध्ये कुण्या कार्यकर्त्याला सन्मान आहे? नय्यम यांचा नंबर 2चा कार्यकर्ता सांगा. आम्ही काय म्हणतो, विलासरावच्या काळामध्ये सहकारी होते, सहकारी. केशवराच्या काळात सहकारी होते, शिवराज पाटलाचे सहकारी होते, अमरचंद दार्डा, मालू साहेब सहकारी होते. आता काय कर्मचारी, आता कर्मचारी आणि गुलाम, सलाम. बरोबरीने बोलायचं नाही, गाडीत शिकवायचं नाही, कुणी सांगायचं नाही. ते उदाहरण आहे का काय मला माहिती, मी दर भाषणात सांगत असतो. एकदा संभाजीनगरला जाताना वाटामध्ये बेदरे जिल्हाध्यक्ष होते आणि आपले वैजनाथ भैया बोलायचं म्हणून गाडीत बसले. हां बोला म्हणले. भैया साहेब गेले. आता साहेब गेले तर आपला कारभार जरा खाली जमिनीवर येऊन करावं लागेल. साहेबाच्या पुण्यानं किती दिवस चालणार? लोकात मिसळा, कार्यक्रमाला या, लग्नाला या, कुणाच्या मातीला गेलं तर तुम्ही पत्र पाठवता, हजर राहत जावा, आणि सगळ्या अशा काही गोष्टी समजायला सांगितलं. झालं का म्हणले आपलं, उतरा खाली, चला बसा आपल्या गाडी. म्हणजे समजावणाऱ्याची हालत. कुणी समजावायला गेलं ऐकायचं नाही. मी आज एक खाजगी गोष्ट स्पष्ट सांगतो. हे उद्धव ठाकरेच्या मंत्रिमंडळात आले, माझ्यासोबत आले. उद्धव ठाकरेच्या पक्षाचा तेव्हा मी सहसंपर्क होतो. लातूरच्या विकासासाठी करावं काम. मी पहिल्याच फोन केला, भैया अभिनंदन म्हणलं, आपण आला. सुदैवाने दुर्दैवाने आपल्याला एकत्र काम करायची संधी मिळाली. पण आम्ही असे कार्यकर्ते नाही की रोज दरवाज्यात येऊन बसतील आणि बोला साहेब. तुम्ही जर सन्मानानं बोलवलं तर हातात हात घेऊन खांद्याला खांदा लावून लातूरच्या विकासात आपल्याला सहकार्य करायची माझी इच्छा आहे आणि आम्हाला याच्यामध्ये आपण घ्यावं असं म्हणल्यावर त्यांनी सांगितलं, थँक्यू वकील साहेब, आभारी, बिलकुल फोन करू, हे करू. एक फोन केला नाही. फोन तर केलाच नाही, काही नाही. मी मांजराला फॉर्म भरला, चिमटी घ्यावी म्हणून भरत असतो. मांजराला फॉर्म भरला 19ला, तर ह्यांनी माझा फॉर्म, तुम्ही ऊस भरल्याचं सर्टिफिकेट. अरे मी ऊस भरल्याची पावती आहे, ऊस दिल्याची पावती आहे, तुम्ही बँकेत माझं बिल दिल्याची बिलाची पावती आहे, आणि मी शपथपत्र दिलं मी ऊस घातलाय म्हणून. तुम्ही ऊस भरल्याचं सर्टिफिकेट दिलं नाही, अशा कारणावर माझा अर्ज रिजेक्ट केला. हे बॉयलाजमध्ये घातलं, खोटं कलम होतं, हे कायद्यात टिकणार नव्हतं. मी त्याचं अपील केलं, ते कमिशनर नांदेडला अपील झालं. मी हायकोर्टात गेलो, तिथं माझा वकील फोडला. म्हणजे मदतच सोडा, सगळे जिरवा, ही जी सिस्टीम आहे त्याला माझा विरोध आहे. की आम्ही मदत करायला तयार होतो. मी म्हणलं त्यांना, मला फोन केले, कशाला भरलाय, काढून घ्या ना. मग मी म्हणलं, साहेब तुम्ही उद्धव ठाकरेच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री राहू शकता, मी तुमच्या कारखान्याचा डायरेक्टर झालो तर काही इकून खायला लागता, घ्या ना सोबत मिळून काम करू. काकाला आवडत नाही. मी म्हणलं, काकाला आवडत नाही तर मलाही आवडत नाही, बसलो घरी. हरकत नाही. मग त्याची विरोधात तुम्ही आम्हाला सोबत नाही घेतलं तर आम्ही विरोध करणार लातूरच्या विकासासाठी. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे किती मतं मिळाले कुठल्या प्रभागात किंवा ह्या बूथमध्ये, असं एक चार्ट आला आहे. आणि त्यानुसार दलित आणि मुस्लिम एरियामध्ये यांना अल्प किंवा अत्यल्प मते मिळालेली आहे. खरं सांग का, या समाजाला आम्हाला प्रशिक्षण देण्याची 5 वर्ष गरज आहे. पक्ष काय करतो? आता तुम्हाला सांगतो, ट्रिपल तलाक बंदी हा मुस्लिम महिलेला संरक्षण देण्याचा कायदा आहे. ते आम्ही समजावून सांगू शकलो का तिला, की बाई ही मोदींनी केलंय, तुला सुरक्षित केलंय, तुला नवरा वाऱ्यावर उडणार नाही, नाहीतर तलाक 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 म्हणले की तू इकडं. ही आम्ही त्यांना समजावू शकलो का? हा देश तुमचा आणि आमचा आहे, दोघांच्या कंबायनेशनमध्ये चलेल, हे आम्ही त्यांना समजावून सांगितलं पाहिजे. दलिताला हेच सांगितलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी तुझ्या हातामध्ये दिलेलं मतदानाचा अधिकार हे तुझ्या रक्षणासाठी आहे, विकण्यासाठी नाही. आणि म्हणून जी मतं गरीब आहेत, आज उद्या जेवायची भ्रांत आहे, कधीतरी घरामध्ये आता 5 वर्षात एकदा मटण शिजायला लागलंय, पैसे आले, आपण आपल्या कार्यकर्ते विकले जात आहेत, तिथं मतदारांनी काय विचार करा. आणि पुन्हा हेच नेते निवडून गेल्यावर विकलेले जगाने पाहिले. म्हणजे हे जे दुष्टचक्र चालू आहे हे लोकशाहीचा पराभव करणार आहे. लोकशाहीला चांगलं नाही. वरचेवर लोकशाही विकृत व्हायली. माझ्यासारखा 40 वर्ष काम करणारा कार्यकर्ता उभा टाकायची हिंमत का करत नाही? 20 ते 30 कोटी लागतात, कुठले आणायचे? 50 आम्ही संघ लढायचे 50 कोटी लागतात. त्यांनी 500 खर्च द्या, मी 50, कुठले आणायचे? कुणाचे आहे? आणि ज्यांचे घ्यायचे पुन्हा उद्या त्यांना गुत्ते द्यायची, म्हणजे पुन्हा जनतेशी बैमानी करायची. म्हणजे हा जे दुष्टचक्र आहे त्या काळामध्ये 5 वर्षामध्ये, आता तर आम्ही 65 झालो, ज्यांना नव्या कार्यकर्त्यांना तयार व्हायचे त्यांना या लोकांना सुशिक्षित करावं लागेल की बेटा हे मतदान तुला बाबासाहेबांनी दिलेला तुझ्या हातामध्ये समतेचा हत्यार आहे, हे विकू नको.
मुसलमानाला विश्वास द्यावा लागेल की लातूर तुला मला मिळून चालवायचे, शांततेने चालवायचे आणि त्यासाठी तुझी मला साथ पाहिजे, मी तुला साथ देणार आहे. तू मी वेगळे आहोत, धर्म वेगळा असेल, माणूस म्हणून आम्ही एकत्र आहोत ही सांगणारी शिकवण 5 वर्ष कार्यकर्त्यांनी काय काम करायचं, नेत्याच्या दरवाजातून सलूट मार, असे प्रशिक्षण वर्ग घ्या ना, समजवा ना. आपल्याकडे लोकशाही वरचेवर विकृत होत चाललेली आहे, त्याचं हे लक्षण आहे. आणि त्यामुळे पैसा काम करणार, मुख्यमंत्री होताना करणार, मंत्री होताना करणार, तिकीट आणताना पैशाचा व्यवहार, पैसाच चालू आहे. त्यामुळे हे विकृती आहे. अमित देशमुख यांचं नेतृत्व असं आहे की हे लाखाच्या मताधिक्याने निवडून यावं असं म्हटलं जायचं आणि ते अक्षरशः पडता म्हणजे 7,000 वगैरे असं काहीतरी आले. तर हा विजय कशाचा विजय असं म्हणायचं? सेटलमेंट न झाल्याचा. जेव्हा एक सांगतो, हे लाखांना निवडून आले तेव्हा उमेदवार बी त्यांनीच घेऊन आले होते. आता मी कुण्या उमेदवाराचं नाव घेत नाही, बरोबर, परंतु जेव्हा सेटलमेंट झाली नाही आणि एकाच एक उमेदवार तगडी उमेदवार आली, त्यावेळेस त्यांची 7,000वर आली. जर आम्ही व्यवस्थित कॉम्बिनेशन केलं असतं, मी त्यांना सांगितलं होतं हवा आहे म्हणून भागत नाही. प्रमोद महाजनचा एक विषय होता की प्रमोद महाजन सांगितले असलेला हवेचा वापर टायरमध्ये भरण्यासाठी नुसती हवा आहे म्हणून ट्यूब घेऊन उभा टाकता, हवा भरली जात नाही, त्याला ते काय म्हणतात, त्याला भरायचं वॉल लागतो आणि त्या वॉलमध्ये पंप लागतो. कार्यकर्त्यांनी वॉलचं आणि पंपचं काम करावं. हवा होती, कार्यकर्त्याचा पंप नव्हता, नाव कार्यकर्त्याची वॉल नव्हता. त्यामुळे हवा असून सुद्धा जेवढी भरली गेली तेवढी भरली, चांगलीच भरली. काही लोकांनी काम केलंय त्याला मी नाराज करणार नाही. कार्यकर्त्याची नावं घेतात ते भाजपचेही आहेत, शिवसेनेचे आहेत, राष्ट्रवादीचे आहेत आणि काही लातूरचे सुजाण नागरिक आहेत. तेव्हा ताईनं घेतलेले मतं 1,06,000 का ही चांगली मतं आहेत आणि त्यामुळं लातूरमध्ये अजूनही लोकशाही जिवंत आहे. आम्हाला काम करावं लागेल, लोकांना विश्वास द्यावा लागेल आणि देशमुखाला सुद्धा तडजोडीनं नाही, लोकाला पाया पडून लोकांची कामं करून लोकांना विश्वास देऊन निवडून येऊ शकतो, हाही धडा त्यांनी घ्यावा. शिवराज पाटलाची एक चांगली प्रतिमा आहे, पण ते जर प्रचारासाठी घराबाहेर पडले असते तर फरक पडला असता. काही संकेत आहेत शिवराज पाटलाचे. त्यांनी पेढा भरवला, त्याचा संकेत आपण घ्यायचा असतो. ते एका उंचीवरचे आहेत. एवढं लोकांना होतंय का? लोकांना कसं एक सांगतो, ते एक उंची आहे देशाचे. 40 वर्ष राजकारणामध्ये, 50 वर्ष राजकारणामध्ये राहिलेले, देशाचे गृहमंत्री होते, राज्यपाल होते आणि त्यांनी परत स्वतःच्या सुनेसाठी त्यांनी पहिलं कधीही प्रचाराला कुणाच्या सार्वजनिक एक सभा करायची, कुणावर वैयक्तिक टीका केली जायची नाही. त्यांचा एक प्रघात होता. तुम्हाला आठवत असेल, ज्यावेळेस ते सुरुपाताईच्या विरोधात निवडणुकीला उभा टाकले, त्यांनी कार्यकर्त्या जाहीर सांगितलं होतं, समोर एक भगिनी उभा टाकली, मी कार्यकर्त्यांना तीव्र शब्दात सांगतोय की तिचा अवमान होईल असं कुणी भाषण करू नका, त्यांचा उल्लेख आदरानं करा. हे सांगणारे शिवराज पाटील, नाही आर्ची, नाही परशा, अमित देशमुख याची चर्चा, ही अधोगती आहे राजकारणाची, असं माझं मत आहे. लातूर एक आदर्श गाव आहे. हे सर्व जाती धर्माच्या लोकांनी सजवलेलं आहे, फुलवलेलं आहे. त्या लातूरकरांनी परत एकदा लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी आपण सगळ्यांनी, खाजगी दुश्मनी नाही, माझं स्पष्ट मत आहे की आपण सगळे मिळून लातूर परत एकदा सजूया आणि त्यासाठी तरुणांनी आता पुढे यावं असं मी तुमच्या माध्यमातून आवाहन करतो. 95ची पुनरावृत्ती होता राहिली असं फक्त कॉम्बिनेशन नसल्यामुळे 95ची बाजूला किती जोरात होता. मी किती सभा केल्या, 9 सभा, 9 सभा मी ग्रामीणमध्ये केल्या. इथं सभेला बोलवलंच गेलं नाही, मला फक्त एका सभेला बोलवलं गेलं बघा, शाहू चौकातल्या आणि हनुमान चौकातल्या. पुन्हा मला फोनच नाही. मी ज्या पटेल चौकातल्या ह्याच्या केल्या मी स्वतःहून आलो, चला म्हणलं, मला तिथं परवेश पठाण म्हणून कार्यकर्ता, भाऊ पटेल चौकात सभा आहे, तुम्ही आलं पाहिजे. आणि ह्या ठिकाणी आझाद चौकामध्ये तिथं वडजे आप्पा म्हणून आहेत, त्यांनी मला फोन केला, भाऊ मी कार्यक्रमाचा अध्यक्ष, तुमची सभा मी 95ला ऐकल्या, तुम्हीच पाहिजे. म्हणजे ते कार्यक्रमाचे तिथले म्हणजे कार्यकर्त्यांनी बोलवलं, भाजपने मला बोलवलं नाही. आणि उमेदवार तर एका पळतीवर असतो, त्यांच्याकडनं अपेक्षा माझ्यासारख्या माणसांना करणं चुकीचं आहे. त्यांनी अत्यंत रिस्पेक्टफुली मला वागणूक दिली. ज्यावेळेस अर्चनाताई भेटल्या त्यांनी अत्यंत रिस्पेक्ट. पक्ष म्हणून भाजप हे कॉम्बिनेशन करण्यास कमी पडलं. अनेकदा असंही म्हटलं जातं की लातूरला प्रवासी नव्हे तर निवासी आमदार पाहिजे असं म्हणतात. आता ह्या निवडणुकाही झाल्या, आता ह्या पुढील राजकारणासाठी अमित देशमुख यांना तुम्ही सल्ला देणार असाल तर काय सल्ला द्याल? मलाही पुन्हा गाडीच्या खाली उतरायचं. त्यांनी आमचा सल्ला म्हणावे एवढे आम्ही मोठे नाही, आम्ही सांगणारही नाही. त्यांनी जर नक्कीच विचारला, त्यांनी नक्की जाहीर सल्ला विचारावा, नक्की त्यांना लातूरच्या हितासाठी कसं वाजलं पाहिजे हे सांगेल.
ते विचारणार नाही त्याची मला खात्री आहे, कारण ते स्वयंभू नेतृत्व आहे. आणि त्यांनी जर विचारलं तर नक्कीच सांगेन भैया असं असं करावं लागेल. पण ते करणार नाहीत याची मला खात्री आहे, कारण त्यांच्या कानावर ही गोष्ट जाणारच नाही. आणि एवढे मोठे आहेत, त्यांना वाटते पैशाच्या जेव्हा येतो, काय गरज आहे, कोण बोलून जातोय. अर्चनाताईसाठी काय सल्ला राहील? नाव उमेद होऊन होऊ नये आणि ते होणार नाहीत असं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी आज पोस्ट टाकली आहे. महानगरपालिकेच्या इलेक्शन आहेत, जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहे. कार्यकर्त्यासाठीच्या ह्या लढाया आपण लढवू, जिंकू. जरी आमदार झाला, आमदारापेक्षा नगराध्यक्षाला जास्त पॉवर आहे, आमदारापेक्षा जिल्हा परिषदच्या अध्यक्षाला जास्त पॉवर आहे, पंचायत समितीच्या अध्यक्षाला पॉवर आहे. आपण सगळे हे जे ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्या ताब्यात घेऊ आणि सगळे मिळून पक्षालाही भाजपला विनंती करेन, एक कर्तबगार महिला तुमच्या पक्षात आलेली आहे, तुम्ही तिला योग्य सन्मान द्या, तिला काय अधिकार आहे. आज जरी निवडून आले, मंडळ आहेत, महामंडळ आहेत, विधान परिषद आहेत, कुठेही घेऊन सत्तेनं सुद्धा, जसं देवेंद्र फडणवीसनं अभिमन्यूसारख्या कार्यकर्त्याला शक्ती दिली निवडून, पक्षाला इथं साहेब भाजपने काय काम केलं 5 वर्षामध्ये, ह्या 2.5 वर्षात सत्ता आली. पालकमंत्री 6 जिल्ह्याला 1, कितीदा आले इथं. पक्ष संघटन म्हणून भाजपनं 2.5 वर्षामध्ये कसलंही काम केलं. पक्षाला इथल्या कार्यकर्त्याच्या जिल्ह्यात जीव काळीला घ्या ना तुम्ही, मंडळावर महामंडळावर घ्या, सत्तेची पदं द्या. तुम्ही काहीच काम केलं नाही इथं. साधं तुम्हाला नियोजन मंडळाची बैठक लावता आली नाही. हे अपयश भाजपच्या संघटनेचं आहे आणि त्याच्यामुळे आमचं आहे सगळ्यांना, आम्हाला सुद्धा त्याचा त्रास झाला. हे आहेत ॲडव्होकेट बळवंतराव जाधव, जे शिवसेनेचे संपर्क प्रमुख या जिल्ह्याचे आहेत आणि लातूर शहर विधानसभा मतदारसंघातल्या निवडणुकीच्या संदर्भात अत्यंत सूक्ष्म असं आणि योग्य पद्धतीनं त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. आपण त्यांनी केलेल्या विश्लेषणावर विचार करावा असं मी माझ्या चॅनेलच्या वतीनं आपणास आवाहन करतो. नमस्कार. नमस्कार.